पुण्यातील एफसी रोडवर काढण्यात आलं कॅन्डल मार्चमध्ये रवींद्र दंगेकर सुद्धा सहभागी झालेले आहेत, ते सुद्धा कॅन्डल मार्च काढून यामध्ये सहभागी झालेले आहेत। तुम्ही आता कॅन्डल मार्चमध्ये सुद्धा सहभागी झाला आहेत, सकाळी CP ऑफिस समोर आंदोलन तुम्ही केलं, अजूनही तुम्हाला असं वाटतं तपास बरोबर? ह्याच्यामध्ये पुणे विद्येचं माहेरघर आहे। आज सर्व युवक हे एकत्र आलेत आणि ज्या पद्धतीनं पोलीस शासन चुकीच्या पद्धतीनं कारभार करत आहे ह्याचा निषेध म्हणून हा रोजच निषेध केला पाहिजे। जोपर्यंत ही पब संस्कृती मिटणार नाही, ह्या पब संस्कृतीने पुण्याला लागलेला काळिंबा पुसल्या जाणार नाही, यासाठी हे युवक रस्त्यावर आलेले आहेत। आणि या युवकांची एकच मागणी अशी आहे की आमच्या पुणे विद्येचं मार्ग आहे, सुसंस्कृत पुणे, पुण्याचा वैभवशाली इतिहास आहे आणि आमच्या पुण्यामध्ये आलेला विद्यार्थी हा शिकून गेला पाहिजे, हा अंमली पदार्थ व्यसनी होऊन नाही गेला पाहिजे, पब पार्टीमध्ये बसला नाही पाहिजे। आमच्या ह्या पुण्याला एक वेगळा आगळं वेगळंपण आहे आणि इथं विद्येच्या मार्गात देशातल्या अनेक विद्यार्थी या ठिकाणी येतात आणि अशा वेळेला पब संस्कृतीचा पेव वाढलेला आहे आणि हे बेकायदेशीर पबमुळं ह्यामध्ये पुण्याच्या नावाला काळिंबा फासला जातो आहे। आणि ज्या पद्धतीने त्या अपघातामध्ये पोलीस तपास झाला, हा तपास योग्य दिशेने झाला असता तर 2-2 एफआर फाडायला लागल्या नसत्या। ह्याच्यामध्ये रक्तगट जो चेक केला तो दुसऱ्याचाच केला आहे, म्हणजे इतकी फेरफार केली या प्रकरणामध्ये। त्याच्यामुळं हे पुणेकरांमधला उद्रेक आहे, पुणेकरांचा राग आहे, पुणेकर रस्त्यावर आहेत, ह्याची दखल घेऊन गृहमंत्री आलेत। पण गृहमंत्री आल्यानंतर गृहमंत्र्यांनी पोलिसांना सावरायचं काम केलं, पण पुणेकरांना कुठला दिलासा दिला नाही। पुणेकरांना हा दिलासा द्यायला होता की पब संस्कृती बंद करू, तर पुणेकरांना त्याचा दिलासा वाटला असता। ज्यांनी चुकीच्या पद्धतीने तपास केला त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला तर पुणेकरांना दिलासा मिळाला असता। या सगळ्या प्रकरणामध्ये संशयाचं वातावरण आहे आणि या वातावरणावर पुणेकर रस्त्यावर आहे। दुपारी एक ट्विट केलं होतं की पबसाठी पोलीस हप्ते गोळा करतात, दोघांचं नाव सुद्धा त्यामध्ये टाकलं गेलं होतं, काय नक्की तुमचा आरोप आहे? काय याच्यामध्ये हे तर बारके मासे आहेत, पण याच्यामध्ये अनेक पोलीस अधिकारी भागीदार आहेत आणि जे पब पाडलेत आणि महानगरपालिकेने त्याच्यावर कारवाई केली, त्याला पबला परवानगी पोलिसांनी दिलीच कशी, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। बेकायदेशीर पबला बी हे परवानगी देतात, हे छोटी लोक आहेत, पण मोठा हप्ता जाणाऱ्यांच्याकडेच हे सगळं लक्ष वेधण्याचं काम करतो आम्ही। पण ह्याच्यामध्ये अनेक मोठे मासे आमच्या गाळाला लागतील, तुमच्याही गाळाला लागतील। व्हिडिओ आहे असं सुद्धा तुम्ही त्यामध्ये म्हणलेलं आहे, तोपर्यंत त्या पोलीस अधिकाऱ्यावर तपास गुन्हा फौजदारी दाखल करत नाही तोपर्यंत रोज आम्ही काहीतरी ट्विट करणार आणि त्यांचं जे चुकीच्या पद्धतीचं कामकाज चाललं त्याचा समाजापुढे त्यांचे सगळे चुकीचे धंदे आम्ही उघड करणार। पर्यंत तपास योग्य पद्धतीने होत नाही तोपर्यंत दररोज ट्विट करत नवीन खुलासे आम्ही करणार असल्याची प्रतिक्रिया जी आहे या ठिकाणी आमदार रवींद्र दंगेकर यांनी दिलेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अनिकेतसह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।